मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर शनिवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि पुणे लेनवर अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिट अशा 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। सध्या रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि नदी, नाले, ओढे, धबधबे, तलाव ओसंडून वाहत आहेत आणि याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात। थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळा आणि खंडाळामध्ये शनिवारी रविवारी पर्यटक मुंबई आणि पुण्यातून मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। त्यातच आज सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुणे लेनवर अमृतांजन ब्रिजपासून खोपोली एक्झिटपर्यंत अशा एकूण 5 ते 6 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, त्यामुळे काही वाहनं ही मुंबई पुणे जुन्या महामार्गानं बोरघाटातून लोणावळ्याकडे जात आहेत। त्यामुळे बोरघाटात सुद्धा सकाळपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। यामुळे पुण्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद झाले, त्यामुळे ह्याचा नाहक त्रास वाहन चालक, पर्यटक आणि स्थानिकांनाही झालाय। तर काही वाहनं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती तर काही वाहनं ही बोरघाटामध्ये बंद पडलेली होती। तर नव्यानं तयार करण्यात येणारा मिसिंग लिंक जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत अशीच वाहतूक कोंडी राहणार आहे आणि त्यात मिसिंग लिंकचं काम लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी एक्सप्रेसवे सुरू करावा अशी मागणी आता वाहन चालकांनी केली आहे।